सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हागा कामधेनूचे धुवते दैव झाले जरी अपैते तरी कामनेचे का तेथे वानिकी जे। भगवंताच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण तृतीय अध्यायातील 21 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी माऊली अर्जुनाच्या मुखातील जे शब्द आहे ते शब्द या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि त्या संबंधानं माऊली म्हणतात की ज्या पद्धतीने दैवयोगाने कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर त्या प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे। अरे तुम्हाला दैवयोगाने कामधेनूचे दुभते प्राप्त झाले तर तुम्हाला जे काही हवे ते मागण्यास कमी का करावे। या ठिकाणी भगवंताला कामधेनूची उपमा दिली आहे आणि भगवंत तर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहे। ज्याच्या मनात जशी इच्छा असेल तशी इच्छा पुरवणारा भगवंत आहे। मग भगवंत जर ज्याची त्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात, प्रत्येकाची इच्छा पुरवतात, तर मग अशा परमात्म्याला अशा भगवंतांना समोर पाहून किंवा भगवंताला प्राप्त करून किंवा सांगण्यासाठी जे काही वक्ती म्हणून भेटले आहे ते स्वतः परमात्मा आहेत। अशा परमात्म्याला आपण आपल्या अंतकरणामध्ये ज्या काही इच्छा असतील किंवा ज्या काही मागण्या असतील त्या भगवंताला का मागू नये। जशी कामधेनूचे दुभत प्राप्त झाल्यानंतर जे मनामध्ये इच्छा असेल ते तुमचं पूर्ण होते, तर मग या ठिकाणी भगवंत तर कामधेनूसारखे आहे। भक्ताची जी काही इच्छा असेल ती भगवंत पूर्ण करत असतात आणि म्हणून माऊली सांगतात की अर्जुन जो आहे तो अर्जुन भगवंताला कामधेनू स्वरूप समजतो की अर्जुन या ठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला हे करावं का ती करावं, काय करावं काय नाही या अवस्थेमध्ये तो आहे। म्हणून अशा प्रसंगी तो भगवंताला म्हणत आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की तुम्ही मला असा मार्ग दाखवा की जेणेकरून मी मोहमुक्त होईल, जेणेकरून मी मोहातून बाहेर येईल, अशा पद्धतीचा मार्ग तुम्ही मला दाखवा। पुन्हा माऊलीने या ठिकाणी चिंतामणीचं उदाहरण दिलं आहे। जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेची कवन साकडे, वांछेचे कवन साकडे का आपुलीनी सुरवाडे इच्छावे ना। अरे जर समजा चिंतामणी जर हाती लागली तर आपणास इच्छित वस्तू मागण्याचं संकट का बरे निर्माण व्हावे, आपणास हवी तशी इच्छा का करू नये। अरे जर आपल्याला चिंतामणी प्राप्त झाली तर चिंतामणी जर प्राप्त झाली तर आपण आपल्याला जे काही इच्छित वस्तू आहे ते मागण्याचं संकट का निर्माण व्हावं। अरे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे काही मागायचं ती चिंतामणी पूर्ण करणार आहे। असं म्हणतात की स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहे, त्या चिंतामणीच्या सडकावर जर तुम्ही चालले
आणि मनामध्ये जी इच्छा करसाल त्यावेळेस ती चित्तामध्ये जी काही इच्छा निर्माण होते ती इच्छा पूर्ण होतात. कारण तुमच्याकडे काय आहे? चिंतामणी आहे. ज्याचं तुम्ही चिंतन करसाल ते चिंतन तुम्ही काय करसाल तर तुमचं ते चिंतन काय होईल? प्रत्यक्ष फलामध्ये तुमच्या रूपांतरित होईल किंवा प्रत्यक्ष फलामध्ये तुम्हाला ते फलस्वरूप तुम्हाला मिळेल. म्हणून अशा पद्धतीने चिंतामणी जर हाती आल्यानंतर मग मागण्याचं किंवा काही मिळवण्याचं किंवा काही प्राप्त करावं याची शंका का धरावी? पुन्हा सांगतात, देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानची जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. पुन्हा माऊलींना अमृताचं उदाहरण देऊन सांगितलं की असे पहा की अमृताच्या सागराजवळ यावे आणि अमृताचं प्राशन न करता तहानेनं व्याकुळ व्हावे. तर मग अमृत सागराजवळ येण्याचा श्रम तरी का बरे घ्यावेत? अरे अमृताच्या सागराजवळ तुम्ही आले आणि अमृताच्या सागराजवळ आले आणि अमृताच्या सागराजवळ येऊन सुद्धा तुम्ही तहानेने जर व्याकुळ व्हावे तर मग तिथे येण्याचा प्रयत्नच का तुम्ही करावा किंवा कशासाठी यावं? तसं या ठिकाणी भगवंत अर्जुनाला प्राप्तच आहे. भगवंत अर्जुनाला हे कल्पवृक्षासारखे आहे. भगवंत अर्जुनाला कामधेनूसारखे आहे. भगवंत अर्जुनाला चिंतामणीसारखे आहे. भगवंत अर्जुनाला अमृतासारखे आहे. अरे अमृत जे आहे एकदा प्राशन केल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला अन्य पाणी प्राशन करण्याची गरजच नाही. कारण आपलं जे शरीर आहे अन्नमय कोशापासून बनलेलं आहे. या शरीरामध्ये अन्न पाणी जर तुम्ही दिलं नाही तर हे शरीर राहणार नाही. या शरीराला अन्न आणि पाणी तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही नाही दिलं तर हे शरीर कृश होऊन जाईल आणि कृश होऊन जाईल आणि हे शरीर सुटून जाईल. परंतु एकदा अमृत तुम्ही पिल्यानंतर पुन्हा तुम्ही कधी नाही जेवले किंवा जेवलेही नाही किंवा पाणीही प्राशन केलं नाही तरी तुम्हाला काही होऊ शकत नाही. कारण तुम्ही अमृत प्राशन केलं आहे. त्या पद्धतीने भगवंत अमृत स्वरूप आहे आणि अमृत स्वरूप परमात्मा, अमृत स्वरूप परमेश्वर काय झाला आहे? अर्जुनाला प्राप्त झालेला आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा या ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये हे अमृत प्राप्त झालं आहे. काय? परंतु आपलं दुर्भाग्य असं आहे की हे ज्ञानेश्वरीसारखं अमृत प्राप्त होऊन आपण ते अमृत प्राशन करत नाही. अरे ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जीवन जगण्याचे प्रत्येक अनुभव आहे. नव्हे तर जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच माणसाचं प्रत्यक्ष अनुभूती आहे. पण त्या अनुभूतीचं चिंतन, त्या अनुभव स्वरूपाचं चिंतन आपण घेत नाही. आपण त्या अनुभूतीचं चिंतनापासून दूर होतो, त्या अनुभवाच्या चिंतनापासून दूर होतो. कारण आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती ही बाह्य म्हणजे संसारामध्ये भरकटलेली आहे. आणि संसारामध्ये भरकटल्यामुळे की वास्तविक अमृत मिळून सुद्धा आपण ते प्राशन करू शकत नाही. एका ठिकाणी माऊलीने म्हणलं आहे की ज्या पद्धतीने अमृताच्या सागरामध्ये तुम्ही बुडावं आणि तोंडाका वज्रमिठी पाडीजे. अरे अमृताच्या सागरी बुडीजे आणि तोंडाका वज्रमिठी पाडीजे. अमृताच्या सागरामध्ये तुम्ही पडलेले आहे आणि तोंड पक्क बंद करून घेतलं आहे. का? तर त्या तोंडामध्ये ते अमृत जाऊ नये. अरे तोंड खुला. पाण्यामध्ये पडले तर तुम्ही तोंड बंद करा, तोंडात पाणी जाऊ देऊ नका. पण अमृताच्या सागरामध्ये तुम्ही पडले तर तुम्ही वाटेल तेवढं अमृत तुझ्या पोटात जाऊ द्या, तुम्हाला मरण येणार नाही. पाण्यामध्ये जर पडलं, पाणी पोटात गेलं तर पाणी पोटात गेल्यानंतर पोट फुगू शकतं. पोट फुगून तुम्ही मरू बी शकाल. परंतु अमृताच्या सागरामध्ये जर तुम्ही पडले तर अमृताच्या सागरामध्ये अमृत आत गेल्यानंतर तुम्हाला मरण नाही. त्या पद्धतीने आपली अवस्था झालेली आहे की आपण अमृत स्वरूप आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त होऊन, अमृत स्वरूप आपल्याला संत प्राप्त होऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्याकडे जात नाही आणि त्यांना मिळवत नाही किंवा त्यांची प्राप्ती करून घेत नाही. आपण हे सगळं प्राप्त होऊन सुद्धा आपण ते ग्रहण करायला तयार नाही.
आपण अमृताच्या सागरामध्ये पडलेलो आहे, तरी सुद्धा आपण आपल्या तोंडाला काय केलं आहे, वज्रमिठी दिली आहे. म्हणजे आपण आपलं तोंड बंद करून ठेवलं आहे की जेणेकरून त्या अमृत आपल्या पोटात जाऊ नये. तशीच तुमची आमची प्रत्येकाची अवस्था झालेली आहे. आपण प्रत्येकाने काय केलं आहे की आपल्याला हे जे काही चिंतन, हे काही ज्ञानेश्वरी, ही जी काही गीता आम्हाला प्राप्त झाली आहे, ही तर आपण घेतच नाही, उलट आपण त्याच्यापासून दूर राहतो. या पद्धतीने या ठिकाणी भगवत स्वरूप किंवा भगवंत अर्जुनाला प्राप्त आहे. आणि अर्जुनाला प्राप्त असल्यानंतर माऊली म्हणतात की अशा पद्धतीने अमृत स्वरूप देव प्राप्त आहे, चिंतामणी स्वरूप देव प्राप्त आहे, कामधेनू स्वरूप देव प्राप्त आहे. व अशा वेळी त्याने तहानासाठी व्याकुळ होण्याची काही गरज आहे का? काही गरज नाही. पुन्हा माऊली सांगतात, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जहालास जरी. अरे, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जहालास जरी. की ज्याप्रमाणे हे कमळापती, जन्मोजन्मी मनोभावे आम्ही तुझी उपासना केली, त्यामुळे दैवयोगाने तुझी आम्हाला प्राप्ती झाली आहे. अरे, भगवंताची सेवा असेल, भगवंताचं भक्ती असेल, हे काही आपलं एका जन्माचं पुण्य नसतं. अरे, मागच्या अनंत जन्माचे संस्कार आपण घेऊन येत असतो. पण तुम्ही बघा, वेगळ्या पद्धतीने जर विचार आपण केला तर प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा आहे. त्याचा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा आहे. मागच्या जन्मातले जे काही संस्कार आहे, ते संस्कार मात्र त्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. प्रत्येक जन्मातील त्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि म्हणून तो त्या पद्धतीने काय करतो, वर्तन करताना दिसतो. या ठिकाणी आपण जर संतांच्या चरणाकडे जात असेल, संताजवळ जात असेल, संतांचं चरित्र ऐकत असेल, संतांचे ग्रंथ ऐकत असेल, तर समजायचं की आपलं पूर्वीचं काही भाग्य आहे. आणि भाग्यामुळेच आम्हाला काय मिळाले आहे, संतांची प्राप्ती झाली आहे, ग्रंथांची प्राप्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. की हे माझं पुण्य उदयाला आलं, माझं भाग्य उदयाला आले, आणि उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. कशामुळे? माझं भाग्य आहे की मी अनंत जन्मापासून भगवत सेवा करत आलो आहे. माझं भाग्य आहे की मी अनंत जन्मापासून भक्ती करत आहे. माझं भाग्य आहे मी अनंत जन्मापासून देवाची सेवा करत आहे. म्हणून या जन्मामध्ये मला भगवंताची प्राप्ती झाली आहे. अरे, माऊलीने एका ठिकाणी म्हटलं आहे की बाबा, हे जे काही मी या ठिकाणी व्यक्त होत आहे, लिहत आहे, हे काही माझ्या एका जन्माचं नाही. माऊली म्हणतात की मी अनंत जन्मापासून तपश्चर्या करत आलो आहे. कोणती तपश्चर्या? माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. माझे सत्यवादाचे तप, माझे सत्यवादाचं तप म्हणजे मी अनंत जन्मापासून अशा पद्धतीने वाचेने, मनाने, कायेने काय केलं आहे, सत्याचरण केलं आहे. आणि सत्याचरण केल्यामुळे त्याचंच फळ म्हणून मला या जन्मामध्ये भगवंत माझ्या समोर आहे किंवा भगवंताची प्राप्ती मला आहे. याचं कारण म्हणजे माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, 1 जन्म नाही, अनेक कल्पापासून, अनंत कल्पापासून वाचा केले बहुत कल्प, अनंत कल्पापासून तर मी काय करत आहे, तर या ठिकाणी त्या भगवंताची सेवा करत आहे. वाचेने सत्यता
किंवा सत्यवाद मी काय जो आहे तो स्वीकारलेला आहे, मी सत्यच आचरण करत आहे, त्यामुळे भगवंत मला प्राप्त झाले. त्या ठिकाणी सुद्धा जन्मांतरी भोवती उपासिता लक्ष्मीपदी, अनंत जन्मापासून देवा तुझी आम्ही उपासना करत आलो आहे, अनंत जन्मापासून तुझी आम्ही भक्ती करत आलो आहे, अनंत जन्मापासून तुझी आम्ही सेवा करत आलो आहे, आणि त्या सेवेचंच फळ म्हणजे तू आम्हाला आज प्राप्त झालेला आहे. अरे तुम्हा आम्हाला जो परमार्थ मिळाला आहे तो परमार्थ कशाने मिळाला आहे? तुमच्या आमच्या भाग्याने मिळाला आहे. काही लोकांच्या आयुष्यामध्ये परमार्थ ते करतही नाही, त्यांना आवडतही नाही. याचा अर्थ असं समजायचं की अजून त्यांचं भाग्याचा उदय झालेला नाही. काही लोकांना देव धर्म हे सगळ्या गोष्टी आवडत नाही. याचा अर्थ असं समजायचं की अजून त्यांच्या ठिकाणी काय झालं नाही, की मागच्या जन्माचं जे काही पाप पुण्य असेल ते पाप पुण्यामध्ये पुण्याचा त्यांचा उदय झाला नाही. आणि जेव्हा पुण्याचा उदय होईल तेव्हा निश्चितपणे त्यांना परमार्थ करायलाही आवडेल. त्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की देवा तू आम्हाला अनंत जन्माच्या उपस्थितीने प्राप्त झाला आहे. तरी आपुलिया सावेशा कान माघावसी परेवेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहाला असे. अरे देवा, हे परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या जवळून मी का मागून घेऊ नये? माझ्या मनातील इच्छेकरिता खरोखर आज सुकाळाचा दिवस प्रकाशित झाला आहे. अरे आम्हाला दैवयोगाने भगवत कृपेने त्या परमेश्वराची प्राप्ती झाली आहे, त्या परमेश्वराचा लाभ झाला आहे, तो परमेश्वर मिळाला आहे, प्रत्यक्ष परमेश्वर समोर आहे. तर मग देवा आम्ही का मागून घेऊ नये? का मागून? आमच्यासाठी आम्हाला कामधेनू प्राप्त झाली, आम्हाला चिंतामणी प्राप्त झाली, आम्हाला अमृत प्राप्त आहे, मग आम्ही का घेऊ नये? का मागू नये? वास्तविक मागणे हे जे काही आहे ते अनुचित आहे. मागणं ही काही गोष्ट योग्य नाही. परंतु मागण्यामध्ये हे तुम्ही काय मागता ते महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही संसारासाठी मागता की परमार्थासाठी मागता हाही महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्ही संसारासाठी मागत असाल तर ते मागणं अनुचित आहे. पण तुम्ही परमार्थासाठी मागत असाल, निष्काम भावने तुम्ही मागत असाल तर मग ते मागणं योग्य आहे. अरे साधू संत हे जे काही मागतात हे समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या कल्याणासाठी मागतात, त्याच्यामुळे त्यांचं मागणं योग्य आहे. अरे आपण जर आपल्या संसारासाठी मागितलं तर आपलं मागणं जे आहे ते अयोग्य आहे. या ठिकाणी जो काही अर्जुन आहे, अर्जुन सुद्धा मागण्याची भाषा करत आहे, पण अर्जुन या ठिकाणी काही इहिक भोग मागत नाही. अर्जुन या ठिकाणी ज्ञानाच्या संबंधाने मागणी मागत आहे की देवा तुम्ही माझा जो मोह आहे तो मोह दूर करावा, मी मोहग्रस्त आहे, मला योग्य मार्ग सांगावा, योग्य मार्ग मिळावा, या संबंधानं मागणी करत आहे. आणि तुम्ही सद्गुरूकडे असाल, संताकडे असाल, देवाकडे असेल तर ज्ञानाच्या संबंधाने तुम्ही जर मागणी करत असाल, तुमचा मायामोहाचा निराश व्हावा या संबंधाने मागणी करत असाल तर ती मागणी योग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की अशा पद्धतीने परमात्मा प्राप्त असताना किंवा परमात्मा समोर असताना का मागू नये? का त्या परमात्मा सोबत असताना का जी काही मनातील इच्छा आहे, ती मनोकामना जी आहे ती का पूर्ण करून घेऊ नये? पुन्हा माऊली सांगतात, जी परम मंगळ धाम सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीनाजी आम्हा म्हणून या. जी मंगळ धाम अरे सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आहेस आणि सर्व देवात उत्तम असलेला देव तू आज आमच्या स्वाधीन झाला आहेस. काय सर्वोत्कृष्ट मंगलाचं स्थान? कारण सकल मंगलनिधी विठोबाचे नामाधी, भगवंताचं नाव, भगवंत हे मंगल स्वरूप आहे आणि सर्व मंगलाचे स्थान तू आहे. सर्व मंगल तुझ्याकडे वसतं, सर्व मंगलाचं मंगल तुझ्याकडे आहे. आणि म्हणून देवा आम्ही का मागणी करू नये किंवा का मागून घेऊ नये? तू आमची मनोकामना का सिद्धीस घेऊन जाणार नाही?
म्हणजे याचा अर्थ मनोकामना आमची काय होईल तर पूर्ण होईल. काय? आणि तू आज आमच्या स्वाधीन आहेस. पहिली दुसरी गोष्ट, अरे आज प्राप्तही आहे, स्वाधीनही आहे. जे विचारेल ते सांगण्यासाठी तू काय आहे तर बांधील आहे. जे जे काही तुम्ही विचारसाल, जे जे काही म्हणसाल, जे जे काही मागसाल ते देण्यासाठी सुद्धा तू काय आहे उत्सुक आहे. मग अशा पद्धतीने जर तू उत्सुक असाल, उत्सुक देण्यासाठी उत्सुक आहे, मागण्या जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे, तर माझंही कर्तव्य आहे की मी काय करावं तर मागून घ्यावं. आणि म्हणून आज तू देण्यासाठी तयार आहे. काय? आज तू देण्यासाठी तयार आहे, तर मी सुद्धा माझं मागणं तुझ्याकडं का मागून आहे. पुन्हा सांगतात, जैसे मातीच्या ठाई अपत्य अनवसरू नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. ज्याप्रमाणे बालकाला स्तनपान करण्यासाठी आईसाठी कोणतीच वेळ अवेळ नसते. अरे ज्याप्रमाणे बालकाला भूक लागल्यानंतर आई रात्री जरी असली तर रात्री उठून त्याला काय करवते स्तनपान करवते. कुठल्याही अवस्थेमध्ये हे त्या बालकाला जर भूक लागली तर त्याला काय करवते स्तनपान करवते. याचा अर्थ ज्या पद्धतीने आई त्याला वेळ असो अवेळ असो कोणत्याही वेळी त्याला स्तनपान करून त्याला शांत करते, तसं देवा माझ्या ठिकाणी जी काही ज्ञानाची भूक लागली आहे, माझ्या ठिकाणी जो काही शोकाचा अग्नी लागला आहे, तो ज्ञानाच्या भुकेने किंवा तो शोकाचा जो अग्नी आहे तो शोकाचा अग्नी दूर करावा, तो शांत करावा. आणि तो शांत होण्यासाठी काय करावं लागल तर हे ज्ञान, की ज्या ज्ञानाची भूक माझ्या ठिकाणी आहे त्या ज्ञानाची भुकेने जो काही अग्नी लागलेला आहे तो अग्नी निश्चित शांत होईल. जशी आई कोणती वेळ अवेळ पाहत नाही. आता या ठिकाणी सुद्धा परमात्मा अर्जुनाला जी काही गीता सांगत आहे ती सांगण्यासाठी जागा कोणती निवडली आहे तर रणांगण, जिथे हजारो योद्धे या लाखो योद्धे त्या ठिकाणी जमा झालेले आहे. अनंत हत्ती अनंत हे यांचा रणकुल्लोळ त्या ठिकाणी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत अर्जुनाला गीता सांगत आहे. तर विचार करा तुम्ही, अशा परिस्थितीमध्ये अशा अवस्थेमध्ये अरे आपण जर काही ऐकायचं असेल, परमार्थही करायचा असेल तर आपण म्हणतो की नाही आता सध्या कामात आहे नंतर आपण करू. आपण जर ज्ञान ऐकायचं असेल तर आपण ठरवून टाकतो की नाही रात्री 8 ते 10 आपण जे कीर्तनाला जाऊ तेवढंच ऐकायचं आहे. पण या ठिकाणी वेळ अवेळ या ठिकाणी कोणती वेळ आहे, रणांगणावर गीता सांगण्याची ही कोणती वेळ आहे. परंतु त्या ठिकाणी पात्र अधिकारी भेटला अर्जुन, आणि म्हणून भगवंताने रणांगणावर सुद्धा त्या पात्र अधिकाऱ्याला उपदेश केला. आणि म्हणून सांगतात की आईला जेव्हा भूक लागे, आई बालकाला जेव्हा भूक लागेल तेव्हा त्याला स्तनपान करते, तसं त्याप्रमाणे माझ्यासाठी तुम्ही आहे. जसं लहान मुलाला भूक लागल्यानंतर जशी त्याची इच्छा पूर्ण करते, तसं आई कोणतीच वेळ पाहत नाही, तसं तुम्ही माझ्यासाठी आहात. तैसे देवा तू ते पुसिज तसे आवडते, आपले आरते कृपानिधी. त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे. काय? मी माझ्या इच्छेप्रमाणे वाटेल ती विचारणार आहे. म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासमोर ठेवणार आहे, मी तुला विचारणार आहे, आणि तू मला त्याचं उत्तर सांगावं. तरी परात्रिक हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थो म्हणे. तरी परलोकात हितकारी आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित असे एक निश्चित स्वरूपाचे आहे ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. की जेणेकरून जे परलोकात हितकारी आहे आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित आहे, या ठिकाणी काय केलं पाहिजे हे मला सांगावं. कारण काय करणं योग्य आहे काय करणं अयोग्य आहे हे मला कळत नाही. आज मी द्विधा स्थितीमध्ये, आज मी भ्रमित आहे. आणि भ्रमित असल्यामुळे मला काय करावं काय नाही, काय योग्य काय अयोग्य ह्या सगळ्या गोष्टी मला कळत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत नसल्यामुळे मी काय झालो आहे तर भ्रमित झालो आहे. म्हणून
मला तुम्ही हे निश्चित सांगावं, मला सांगावं की मी काय करावं, काय नाही, काय योग्य, काय अयोग्य, जेणेकरून परलोकात सुद्धा ती हितकारी ठरेल. मी केल्यानंतर माझे जे काही पूर्वज आहे, हे पूर्वज सुद्धा नरकात जाणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही, वेदना होणार नाही. परलोकामध्ये जी हितकारी असेल आणि इहलोकामध्ये सुद्धा जे आचरण करण्यास योग्य आहे. कारण या ठिकाणी अर्जुनाचं जे आचरण आहे ते अर्जुनाचं आचरण हे भगवंताला पटत नाही. कारण अर्जुन हा योद्धा आहे. अर्जुन योद्धा आहे तर योद्ध्याने युद्धाचं काम केलं पाहिजे. पण अर्जुन हा रथावरून खाली उतरला, जो काही गांडीव धनुष्य होता तो खाली टाकून दिला आणि गांडीव धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागे येऊन रुदन करू लागला. हा काही अर्जुनाचा सुधर्म नाही, हे काही अर्जुनासाठी हितकारी नाही. अर्जुन जी भाषा करत आहे, मी गिरकंदर सेवन करेल, मी जंगलामध्ये जाईल किंवा मी भिक्षा मागेल, मी भिक्षाटन करेल, हे काही जे आहे ते अर्जुनाला या ठिकाणी त्याच्यासाठी हितकर नाही किंवा आचरणास योग्य नाही. त्याचं आचरण तो म्हणजे योद्धा आहे आणि योद्धा असल्यामुळे युद्ध करणं हेच त्याचं आचरण आहे. म्हणून त्याने युद्ध केलं पाहिजे असं भगवंताला वाटत होतं. आता या ठिकाणी जो अर्जुन आहे तेच देवाला विचारत आहे की जेणेकरून परलोकामध्ये सुद्धा की जे हितकारी असेल मला आणि माझ्या वंशजाला किंवा पूर्वजाला, जे काही पूर्वज आहे त्या पूर्वजांना आणि इहलोकामध्ये सुद्धा आचरण करण्यास योग्य असेल. कारण अर्जुन जर लढला नसता तर सगळे अर्जुनला भित्रे, भ्याकड म्हणले असते, अपमानित केलं असतं. आणि म्हणून निश्चित स्वरूपाचं तुम्ही मला असं सांगावं की हे करावं की ते करावं असं सांगू नका. मला निश्चित सांगा की हेच कर. आणि हेच कर म्हटल्यानंतर मी सुद्धा त्या पद्धतीने, तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगसाल त्या पद्धतीने मी ऐकण्याचं काम करेल. पण देवा तुम्ही मला भ्रमित करू नका. देवा तुम्ही मला एक सांगा कोणतं तरी. अनेक गोष्टी सांगून माझ्या डोक्यामध्ये कचरा निर्माण करू नका. हे करू का ते करू. अरे एक रस्ता आहे चिखलीला जाण्यासाठी. अनेक जरी रस्ते असले तरी मला एकच रस्ता सांगा की कोणत्या मार्गे जायचं, मी त्याच मार्गाने जाईल. जर जाण्यासाठी 4 रस्ते आहेत, 4 रस्त्यानं मला सांगून 4 रस्ते सांगून मला भ्रमित करू नका. मला एकच रस्ता सांगा, मी त्या रस्त्याने सरळ निघून जाईल. अशा पद्धतीने अर्जुन या ठिकाणी आपल्या मनामधील जे काही भाव आहे ते भाव या ठिकाणी व्यक्त करताना किंवा व्यक्त होताना दिसत आहे. आणि अशा पद्धतीने आजची झालेली ही चिंतन रूपी सेवा जी आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.